गॉड मदरची ही दहशत संपवण्यासाठी अथक प्रयत्न केले गेले, पण तोपर्यंत संतोकबेनने संपूर्ण गुजरातभर तिचं साम्राज्य निर्माण केलं होतं. संतोकबेनच्या उतार वयात तिच्या मोठ्या मुलाने म्हणजेच कांधल जडेजाने गँगची सूत्र हाती घेतली. त्याने संतोकबेनचे सगळे प्रमुख शत्रू संपवायला सुरुवात केली. कांधलने गँगची कमान हाती घेतली आणि संतोकबेनने आपलं साम्राज्य विस्तारित करण्याचा निर्णय घेतला. अंडरवर्ल्डच्या गॉड मदरने आता राजकारणात प्रवेश केला. 1990 मध्ये स्वर्गीय पतीच्या राजकीय इतिहासाचा आधार घेत ती जनता दलाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आली. माहेर जातीची संपूर्ण वोट बँक संतोकबेनच्याच खात्यात होती आणि ह्याचा फटका सौराष्ट्रमधल्या इतर सगळ्याच राजकीय पक्षांना बसला होता. आमदारकी मिळाल्यानंतर संतोकबेनचा दबदबा आणखीनच वाढू लागला. अनेक वादात असूनही तिने तब्बल 5 वर्ष आमदारकी गाजवली. डिसेंबर 2002 मध्ये कुतियाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तिने उमेदवारी मात्र दाखल केली, पण नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उमेदवाराच्या समर्थनास माघार घेतली. अखेर 31 मार्च 2011 पोरबंदरमध्येच भारताच्या पहिल्या फिमेल गँगस्टर संतोकबेन जडेजाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आणि अंडरवर्ल्डच्या गॉड मदरचा डॉन टू डेमोक्रेसी हा प्रवास संपला. संतोकबेन जडेजाचं आयुष्य जर तुम्हाला आणखी जवळून बघायचं असेल तर 1999 मध्ये रिलीज झालेला विनय शुक्ला दिग्दर्शित गॉड मदर हा चित्रपट नक्की बघा.